आजची ग्रंथपूजा सौ स्मिता घाटे आणि श्री सतीश घाटे यांच्या शुभ हस्ते होते आहे। श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवते वासुदेवाय हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो चत्वारि वाचा गमो पंथ शुकासारिखे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय स्वामी समर्थांचं नाव ज्या वास्तूला प्राप्त आहे अशा या स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये श्रीमद भागवतासारखा एक महान ग्रंथ आपल्या अंतःकरणामध्ये सादर साठवावा या परिशुद्ध हेतून इथे जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताच्या कृपेसाठी भगवंताची आपल्याकडून असणारी जी अपेक्षा आहे तसं वर्तन आपल्याकडून घडावं, सदाचरण धर्माचरण आपल्या जीवनामध्ये असावं असा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठासे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो। आपल्या या पारायणाला लाभलेले मूळ संहिता वाचक, मूळ संहितेचं वाचन करणारे श्री सचिन भाटवडेकर गुरुजी, श्री पित्रे गुरुजी यांना नमस्कार करतो। वैदिक मार्गदर्शन करणारे कर्मातलं ते वेदमूर्ती श्री प्रकाश करंदीकर गुरुजी, श्री वेदमूर्ती उदय बापट गुरुजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला अभिवादन करतो। माझ्या बंधुप्रमाण असणारे सोलापूरहून आलेले श्री गंगाधर दादा
यांना नमस्कार करतो, सोमण सरांना अभिवादन करतो. खूप इथे असे लोक आहेत ज्यांचं माझ्यावर वैयक्तिक प्रेम आहे. साखर प्यावून काही मंडळी आली आहेत. मी ज्यांना मकरंद बुवा म्हणून हाक मारू शकतो अशा कुडाळचे मकरंद बुवा, त्यांना नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. श्रीमद भागवतासारखा ग्रंथ वेदव्यासाने लिहिला आणि नंतर बऱ्याच संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये त्यातले अनेक रेफरन्स घेतले रेफरन्सेस. संतांच्या सुद्धा जीवनाला, चिंतनाला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ आहे. ज्यांच्या दर्शनाला आपण जातो त्याने आपल्या जीवनामध्ये संकल्पना बनवित असताना कुठला आधार घेतला? वेद, शास्त्र आणि पुराण. यापैकी पुराणांमधल्या कथा संतांना सुद्धा प्रेरणा करणाऱ्या ठरल्या. पुराण याचा अर्थ अत्यंत अवघड असणारं तत्वज्ञान कथेमध्ये गुंफलं की त्याला पुराण असं म्हणतात. वेदांताचं, कर्मविपाकाचं, अनेक तऱ्हेचं तत्वज्ञान जेव्हा कथांमध्ये येतं, म्हणजे सोन्याचा दागिना झाला की तो अंगावरती परिधान करता येतो, तसं शुद्ध सोनं म्हणजे वेदांत आहे. पण असे 10-12 सोन्याची बिस्किटं मी जर गळ्यात घालून रस्त्याने फिरायला लागलो तर मला कोणी श्रीमंत म्हणत नाही, मला बावळट म्हणतील. पण त्याचे जर 2-4 दागिने बनवले आणि ते परिधान केले तर जसं श्रीमंती येते तसं आपल्या विचारांना श्रीमंती येते. समाजामध्ये वावरताना या कथांना अंतःकरणामध्ये बाळगल्यानंतर म्हणून तुकोबा म्हणाले, वाटे चरित्र गावे. मला सुद्धा काय वाटतंय तर ते चरित्र गावं असं वाटतंय, गोकुळी जे केले देवे. ती रामकथा असेल, ती कृष्णकथा असेल, ती नरसिंहाची कथा असेल, ती वामनाची कथा असेल, या कथा आपल्याला आयडियाज देतात, युक्त्या देतात. एवढे लहान होते शिवाजी महाराज आणि परवा मी म्हटलं त्याप्रमाणे उमाजी आणि केशव अशा 2 पंडितांची योजना शहाजी महाराजांनी केली होती. या मुलांना तुम्ही महाभारत सांगा, देवी भागवत सांगा, रामायण सांगा, भागवत सांगा, पुराण सांगा. लहान लहान मुलांना कथा खूप आवडतात. लहान मुलांना काय, आपल्याला पण आवडतात म्हणून एवढ्या सिरियल चालतात. आणि ही 2 पंडित आलटून पालटून या मुलांना, शिवाजी महाराज आणि त्यांची टीम, शिवबा, बाल शिवबा 7-8 वर्षाचा, 10 वर्षाचा आहे, समोर बसतो आणि इथे आहेत त्या कथा ते रंगवून सांगतात. रसभरीत झाली पाहिजे कथा, म्हणजे ती बिंबली पाहिजे. नुसती माहिती होऊन उपयोग नाहीये, त्याचा परिणाम झाला पाहिजे. आणि असे भगवान प्रकट झाले खांबातनं अचानक आणि त्यांनी त्या हिरण्यकश्यपूचा पोट फाडलं रे शिवबा. शिवबा ऐकतात. असं कंसाला फसवलं आणि टोपलीत बसले भगवान आणि तुरुंगातनं पळून गेले. कंसाला पत्ताच नाही. मुलांना मुलांच्या भाषेत सांगायला पाहिजे ना. अशा अनेक कथा शिवबांवर बिंबत गेल्या आणि या सगळ्या बऱ्याचशा यातल्या कथा शिवबांच्या जीवनात घडल्या. असंच पोट फाडलं की नाही त्यांनी त्या अफजल खानाचं. असे श्रावणात म्हणजे ऑगस्टमध्ये टोपलीत बसून पळून गेले की नाही. आपल्याला अनेक प्रेरणा कथांमधून होत असतात. अरे हा असं वागता येईल इथं. रामांचं प्रेम, भरतांचं प्रेम, लक्ष्मणाचं प्रेम, शत्रुघ्नाचं प्रेम, काय बंधूंचं प्रेम होतं. विभीषण जेव्हा रावणाला सोडून आला तेव्हा छोटासा वाद झालाय.
की विभीषणाला ऐन निवडणुकीच्या वेळेला, म्हणजे ऐन युद्धाच्या वेळेला तिकडून सोडून आलाय, आपल्या पक्षात घ्यायचा का? रामायणात, वाल्मिकी रामायणात तो वाद आहे छोटासा. हा म्हणला नको, तो म्हणला नको. जांबुवानही म्हणाले नको, माझी अनुभवी दृष्टी सांगते, घेऊ नका त्याला. सुग्रीव तर नकोच म्हणाला, अंगद नको म्हणाला. सगळ्यांनी नको 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 सांगायला सुरुवात केली. लक्ष्मण जेव्हा म्हणाला नको, एक भाऊ दुसऱ्या भावाला ऐन युद्धाच्या वेळेला सोडून येतो, ही काही चांगली खूण आहे का दादा? त्याच्यावर रामराय लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, सगळ्यांच्या नशिबात तुझ्यासारखे भाऊ नसतात रे. अत्यंत प्रेम भावाभावांचं. मला सांगा, या कथा सातत्यानं ऐकत राहिलो तर भावाभावांचं प्रेम वाढेल का कमी होईल? बोला. थोडंफार कमी जास्त असतंच प्रत्येक प्रपंचात. 100% मनासारखं कधीच होत नसतं. ऍडजस्टमेंट आणि तरी प्रेम करणं, याला आपल्याला प्रेरणा लागतात. कळत नसतं असं नाही हो. ते प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांना रामायण माहित नव्हतं का? बोला. होतं ना माहिती. उपयोग काय झाला? एक भाऊ चक्क दुसऱ्या भावावरती पिस्तूल उगारतो आणि गोळी झाडतो आणि नंतर त्याचाही अंत वाईट होतो. आता कितीही पिढ्या गेल्या तरी असंच म्हटलं जाणार आहे, यांच्या बाबांनी आमच्या बाबांना गोळी मारली, असंच म्हणणार ना लोक, मुलं त्यांची. का? रामकथा त्यांनी ऐकली नाही म्हणून. कथा ऐकली असती ना तर परिणाम झाला असता. अगदी पटलं नसतं तरी इथपर्यंत तरी गेले नसते की नाही केस. आणि महाराष्ट्राच्या, भारताच्या राजकारणाला वेगळी दिशा असते की नाही? आज सांगा. प्रमोद असते तर, प्रमोद दादा असते तर. म्हणून कथा सातत्याने ऐकत चला. म्हणजे आज आपण काय होतं, या वेब सिरीज OTT वरच्या किंवा सिरियल्स, या आपलं डोकं बिघडवतात हो. आपलं डोकं ठिकाणावर ठेवणारी जर कुठली गोष्ट असेल तर ही पुराण आहेत. ती एकमेकांवर प्रेम करायला शिकवतात, त्याग करायला शिकवतात, शुद्धता सांभाळायला शिकवतात. बहिर्मुखता कमी करायची असेल तर पुराणांची एकाग्र व्हा. जेवढा मनुष्य बहिर्मुख तेवढा तो दुःखी व्हायची व्यवस्था करून ठेवणार आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून अंतर्मुख होण्यासाठी परमात्मा मिळेल तेव्हा मिळेल, मोक्ष मिळेल तेव्हा मिळेल. रोजचं जीवन सुद्धा वैचारिक पातळीवरती सुखद करून घेण्यासाठी आपण या पुराणांचा स्वीकार करावा. अंतःकरणामध्ये ते साठवावं. सद्विचार अंतःकरणात जर असतील ना तर तो मनुष्य एसीत बसल्यासारखा आहे हो. देहाला एसीत बसवतो आपण, मनाला थंडावा देणाऱ्या कथा या आहेत, मनाला शांती देणाऱ्या कथा या आहेत. मला खरं सांगा, मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये. काल दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. काय वाटलं आपल्या सगळ्यांना? खरं सांगा. जे बरं वाटलं ते कशामुळं बरं वाटलं? आपल्यातला सत्वगुण वाढण्याची क्रिया काल करण्यात आली. सत्वगुण वाढतो यांनी. सत्व, रज आणि तम यांनी आपलं जीवन चाललंय. तम, रज फार वाढलेत सध्या, म्हणून माणसं दुःखी आहेत. सत्वगुण त्यांच्या पाठीवर बसलेले पाहिजे. आणि सत्वगुण म्हणजे चांगलं वाटणं. ते आपोआप वाटत नसतं, त्याला सत्वगुणाला जागा करावा लागतो. सत्वगुण या कथा कीर्तनाने जागा होतो. ही छोटी छोटी मुलं वरती त्या 4 थर केले त्यांनी, कसं अंगावर काटा येत होता की नाही सांग. छान नृत्य केलं कृष्णाचं. कृष्ण आणि राधा कोण झाले होते मला माहिती नाही, माझा काही परिचय नाही, पण खूपच गोड. इतकं मला वाटलं की मी याला म्हणलो श्रीरंग दादांना, यांचा सत्कार करायला पाहिजे होता. असा परिणाम होतो. मला म्हणजे मी प्रॅक्टिकली बोलतोय. नुसतं प्रवचनात बोलायचं आणि आपण जळगाव ते बेळगाव हो हो अशी मान आपण हलवायची, असं आपल्याला नाही करायचं. आपण एकदम प्रॅक्टिकल जगलं पाहिजे, एकदम प्रॅक्टिकल. मला याचा काय उपयोग आहे बोला, तर तो हा उपयोग आहे. ज्या संतांच्या दर्शनाला आपण जातो त्यांनी सुद्धा या ग्रंथांचा पुरस्कार केला आहे, अभ्यास केला आहे. चला, शुकदेव राजाला अत्यंत महत्वाचा हृदय असा प्रसंग सांगणार आहेत. आता भगवान निघणार आहेत गोकुळाहून मथुरेला जायला. भगवंताची गोकुळातली शेवटची लीला जर कुठली असेल तर ती रासलीला आहे. जे सद्भक्त भगवंताशी
एकरूप होण्याच्या क्षमतेमध्ये होते, अशा लोकांना भगवंतांनी आपल्या स्वरूपाचा अनुभव दिला. देहाने वेगळे राहतो, लक्षात घ्याल. आपण आलिंगन वगैरे दाखवतो कशा करता, ते एक झाले हे दाखवण्याकरता आलिंगन हे द्वैताचं अद्वैत झालं हे सांगण्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. हनुमंतांनी रामरायाला आलिंगन दिलं असं आपण पाहतो की नाही, आणि गाढ आलिंगन दिलं आणि एकमेकांच्या माना एकमेकांच्या खांद्यावर टेकल्यात. म्हणजे काय, हनुमंताला रामरायांनी रामरूपत्व प्रदान केलं. हे दाखवणार कसं चित्रात, म्हणून ते चित्र असं काढलं जातं. किंवा सीतामाई रामरायांच्या वामांकी सीता असं म्हणतो. म्हणजे काय, शक्तिमानाच्या अधीन शक्ती आहे असं दाखवण्याचं ते द्योतक आहे. आपण व्यवहारानं विचार करतो किंवा विषयांनी विचार करतो म्हणून बुद्धी बिघडून जाते आमची, म्हणजे आधी बिघडलेलीच असते अजून त्यात. म्हणून आपण संतांचा दृष्टिकोन, शुकदेवांचा दृष्टिकोन धारण करा, रामदास स्वामींचा ज्ञानोबांचा दृष्टिकोन धारण करा. अशा गोपींना आनंद दिला. आणि आता गोपी समाधीमध्ये, सविकल्प समाधीमध्ये प्रपंच करू लागले असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे त्या स्वतः कृष्ण भानात आहेत आणि प्रपंच नीट का करताय. आणि आता देवर्षी नारदांचं निमित्त केलं आणि भगवंतांनी जायचं ठरवलं. नारदांच्या सांगण्याप्रमाणे कंसानी एका यज्ञाचं आयोजन केलं, धनुर्याग नावाच्या यज्ञाचं आयोजन केलं. आणायला कोणाला पाठवलंय, पत्रिका छापून घेतल्या. यज्ञ आहे, नुसता यज्ञ नाही आहे, विविध लहान मुलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा आहेत. सगळ्या मुलांनी या, सगळ्या मुलींनी या, सगळ्यांनी या बरं. आपापले सद्गुण जे काय ते, म्हणजे तुमचं नाटक असेल तर तिथे नाटकाचाही प्रयोग होणार आहे, सकाळी यज्ञ होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. मुलांनी पण या. काही ठिकाणी सांडणी स्वार पाठवले, काही ठिकाणी नुसती पत्र पाठवली, काही ठिकाणी आपली माणसं पाठवली. आणि नारदांनी युक्ती दिल्याप्रमाणे अक्रूरांना पाठवलं, कृष्णांना आणि रामांना, बलरामांना आणायला. अक्रूर निघाले. सगळा तपशील सांगत बसत नाही. कालच मला घरी गेल्यावर हा म्हणला, बुवा फक्त मध्यंतरापर्यंत नामकरणच झालं म्हणला, बाकीच्या कथा राहिल्या. आता म्हटलं काय करू दे, देवाने सुचवलं ते बोललो म्हणलं मी. म्हणून सगळा तपशील बाजूला ठेवतो आणि अक्रूर न्यायला आलाय तो प्रसंग ऐका. अक्रूर जेव्हा आला तेव्हा वर्णन केलं की अक्रूराच्या अंगावर रोमांच येऊ लागले. अक्रूर हा भगवंताचा भक्त बिक्त काही नाही बरं का. अजून तो कृष्ण म्हणजे भगवंत आहे हे अजून जाणत नाही, कृष्णांचं दर्शनच नाही झालेलं त्याला अजून. पण तो विष्णूंचा भक्त आहे. आणि ज्या दिवशी आकाशवाणी झाली त्या दिवशी तो ती आकाशवाणी ऐकायला उपस्थित होता की देवकीचा 8वा गर्भ जो आहे तो विष्णूंचा अवतार आहे आणि तो तुला ठार मारणार आहे असं म्हटले होते. ज्या वेळेला म्हणजे आकाशवाणी म्हणली होती तेव्हा तो उपस्थित होता. त्यामुळे तो विचार करतो मी विष्णूंचा भक्त आहे आणि हा जर विष्णूंचा अवतार असला तर मला त्याचं दर्शन होईल. किम मया चरितम, तो म्हणतो मी काय काय चांगला चांगला वागलोय मला माहिती नाही. ममैत दुर्लभम मन्य उत्तम श्लोक दर्शनम विषयात्मनो यथा ब्रह्म कीर्तनम शूद्र जन्मनः. किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमंतपः किम वाप्यात अथा अपिहि हते दत्तम यद रक्षद्यात म्यद्य केशवम. मला भगवंताचं दर्शन होणार आहे. जर तो भगवंत असला तर आय एम सो लकी, मी खूप भाग्यवान आहे असा विचार करीत आलाय. तो अजून भगवंत आहे हे जाणत नाहीये, नाही असंही जाणत नाहीये. तो जिज्ञासू भक्त आहे. भक्तांचे 4 प्रकार सांगितले शास्त्रांनी. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त ज्ञानी, जिज्ञासू. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 भक्त आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी 4 भक्त असतात. आर्त भक्त म्हणजे श्री तुकाराम महाराज, श्री मीराबाई हे सगळे आर्त भक्त आहेत बरं. आर्ततेनं तळमळीनं आळवलं या लोकांनी. जिज्ञासू बुद्धीच्या पातळीवरती भगवंताला
शोधायला निघालेला आहे ना, तो जिज्ञासू आहे. योग्य वेळेला ती जर बुद्धी प्रामाणिक असेल, उद्धवाची बुद्धी प्रामाणिक होती, उद्धवा जिज्ञासू भक्त आहे, पण ती प्रामाणिक पाहिजे. असा आपला हेका नाही धरायचा, तो नसलाच पाहिजे, तो असलाच पाहिजे. असलं काही हट्ट धरायचा नाही. मला याकरता परदेशी लोकांचा आदर्श वाटतो. ते लोक खरं काय आहे हे शोधायला येतात. मला आपले जे अंधश्रद्धा निर्मूल नाहीच असं गृहीत धरतात. नाही हे कोणाला नाही हे कळल्याशिवाय तुम्ही नाही कसं म्हणू शकता? मलाही देव मी पाहिलेलं नाही आहे अजून. मी ज्ञानोबा तुकोबा म्हणतात म्हणून मी इथे बसून बोलतोय आपल्याशी. संतांनी देव होकारावा किंवा नाकारावा, मला डिफेन्स करायची सुद्धा गरज नाहीये काही. जे आहे ते आहे एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जे आहे ते आहे हेच आईन्स्टाईननी सांगितलंय. समथिंग इज देअर बट वी डोंट नो, असं जे म्हणतो आईन्स्टाईन. काहीतरी, अहो साधा मुद्दा, आपल्या शरीराला चालवणारं काहीतरी यात व्यवस्थापन आहे की नाही? पापणी, एकही शरीरामध्ये गोष्ट आहे, पापणीचा केस सुद्धा अनावश्यक नाही हो. काय व्यवस्था आहे इथे? परवा एक मोठा लेख आला होता, आपल्या शरीराची किंमत काही अब्ज केली त्यांनी. डोळ्याची किंमत किती, मेंदूची किंमत किती, पोटाची किंमत किती, पोटातल्या आतड्यांची किंमत किती, किडण्यांची किंमत किती, यकृताची किंमत किती, असं त्यांनी लिहिलं होतं अंदाजानं. हे सगळं फंक्शन्स चालल्यात आपल्या आतमध्ये. ते चालवणारी सिस्टीम कुणाचं ऐकतीये? तो देव आहे. जेणे केले सचराचर, केले सृष्ट्यादी व्यापार. एखाद्या मूर्तीला आपण स्थापन करतो आणि त्याला पूजा करतो, ही आपल्या हौशी करताय. कारण आपल्याला तो परमात्मा कळत नाही ना, विश्व चालवणारा, म्हणून आपण ते करतो. लक्षात घ्या. नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. सूर्याला कोण उगवायला लावतोय? सूर्यामध्ये सूर्य नावाची ताकद ठेवली जी काही, ती कोणी ठेवली? ज्यानं ठेवली तो परमात्मा आहे. असा विचार करा. म्हणजे आपण खरे बुद्धिमान असाल तर, असं प्रत्येकालाच वाटतं आपण बुद्धिमान आहोत. लग्न झाल्यावर कळतं काय ते. तुम्हाला काही कळत नाही, इथून सुरुवात होते की नाही? आठवड्यामध्ये एकदा ऐकावंच लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होते. हे आठवड्यातला एक डायलॉग असतो बघा. अनुभवाने बोलतोय बरं श्रीरंगराव मी. खरे जर बुद्धिमान असू, विनोद सोडून द्या, खरे जर आपण बुद्धिमान असू तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे की काहीतरी आहे. आणि म्हणून हे वैज्ञानिक जे आहेत ना, ते ग्रेट. एवढ्या करता मी रोज वैज्ञानिकांना नमस्कार करतो. का? अहो ते ऋषीच आहे. तो स्टीफन हॉकिन्स असेल किंवा आत्ताचे वैज्ञानिक असतील किंवा आईन्स्टाईन असेल, रोज वैज्ञानिकांना वंदन करावं मनातल्या मनात. ते ऋषींसारखेच आहेत. ते प्रामाणिक आहेत ना. असो, तर असा तो जिज्ञासू भक्त होता आणि तो चाललाय. पण त्याचे नेत्र शुद्ध आहे ना, तो त्याचे नेत्र पाणवायला लागले. तो विचार करतो, माझं काय भाग्य आहे बरं. यद्रक्षाम्याद्य केशवम, माझं कृष्णांचं मला दर्शन होणार आहे. मैवम ममादमस्यापि अच्युत दर्शनम, मला भगवंताचं अच्युताचं दर्शन होणार आहे. ते कसं? योग्यता नसतानाही होणार आहे म्हणतो तो. तो असं गृहीत धरतोय, माझी कुठली योग्यता आहे देव बघायची? माझी योग्यता नाही आहे देवाचं दर्शन घ्यायची. पण एकदा धो 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 नदीचा प्रवाह व्हायला लागला की नदीच्या दोन्ही तीरावर असलेलं चांगलं आणि वाईट दोन्ही ती वाहून नेते. तसं भगवंताच्या कृपेचा एकदा ओघ माझ्यावर पर्यंत आला तर तो म्हणतो, माझी चांगली आणि वाईट कर्म आपोआप वाहून जातील. असं त्याला वाटायला लागलं, आपोआप स्फुरायला लागलं. चित्ताची शुद्धी आपल्याला चांगले विचार स्फुरायला मदत करते. चांगलं स्फुरत असेल तर पक्क समजावं. आता एखादा मनुष्य आरशात छान दिसतोय. का दिसतो चांगला आरशात सांगा? म्हणले आरसा केवढा कॉस्टली आणलाय आम्ही, म्हणून दिसतो का? आरशात कोणीच चांगला दिसत नसतो. आरशामुळं चांगला दिसत नसतो. तो चांगला असेल तर तो चांगला दिसतो. तसं आपलं चित्त शुद्ध व्हायला लागलं की आपल्याला स्फुरण सुद्धा चांगलं होतं. आपोआपच स्फुरण त्याला व्हायला लागलं की अरे
मला देवाचं दर्शन होईल. अजून त्याला पुन्हा मला सांगायचं आहे, त्यांना माहिती नाही तो देव आहे, कारण नंतर प्रसंग घडलाय आणि मग त्याला कळलं की हा देव आहे. आणि अशा विचारामध्ये तो जाऊन पोहोचला. वर्णन केलं त्याने. जेव्हा गोकुळामध्ये रथ प्रविष्ट होऊ लागला तेव्हा त्याला वाटलं रथातनं जाणं बरोबर नाही. तो जर भगवंत असेल इथं खेळला असणार ना. रमणरेती नावाचा भाग आहे वृंदावनला, आजही आहे रमणरेती. बरं, तिथं आम्ही कथेला गेलो तेव्हा पद्धत अशी आहे तिथली की तिथं लोळायचं असतं, कृष्ण इथं खेळलेत म्हणून. आपण म्हणले ती धूळ अजून आहे का? असे ना का, ती धूळ ज्याच्या अंगाला लागली तो संत इथे लोळलाय, त्याची धूळ इथे आहे. असं करत 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 विचार करा, आजही कुणातरी सद्भक्ताचं तिथे पाऊल पडलं असणार ना. कृष्णांच्या भूमीत जायला भाग्य लागतं हो. म्हणून आजही आम्ही गेलो होतो, जवळपास 150-200 लोक होतो. आम्ही सगळे गडाबडा लोळलो तिथे. आणि विशेष म्हणजे एक कणभरही मातीचा आपल्या अंगाला चिकटत नाही बरं का. श्रद्धा अशी आहे, एखाद्याला घर पाहिजे असेल तर तिथं जायचं आणि त्या मातीमध्ये घर काढायचं, म्हणजे आपल्याला घर मिळतं असं म्हणतात ते. लगेच उद्या जाऊ नका, परवा जा. पण श्रद्धा आहे लोकांची. शेवटी श्रद्धा हे जीवन आहे हो. ही अंधश्रद्धा वगैरे यात तू नुकसान काय केलंय तुमचं? मी बाकी प्रयत्न करायचे ते करा, पण दैवी आशीर्वाद पण मिळवा ना. व्यावहारिक प्रयत्नही करा, दोन्ही करता येईल ना. अशा पद्धतीने तो खाली उतरला, इकडं तिकडं बघितलं त्यानं आणि चक्क त्या मातीत बसला. पुन्हा इकडं तिकडं बघितलं, कोणी बघत नाही ना. त्यानं ती माती हातात घेतली आणि हुंगली. पुन्हा इकडं तिकडं बघितलं आणि ती माती अंगाला लावली. रमणरेतीची वाळू सारखी आहे, पांढरी पांढरी अशी थोडीशी. एवढं करून त्याला पुरे वाटलं नाही. तो पुन्हा इकडं तिकडं बघतो आणि सपशेल निजला. आणि पुन्हा इकडं तिकडं बघितलं आणि तो त्या रमणरेतीमध्ये जिथे कृष्ण खेळायचे रोज, तिथे तो लोळला. तो म्हणाल, भाऊ इकडे तिकडे बघितलंय का वेळ बोलतायत की? शिकलेला होता ना. शिकलेला मनुष्य मंदिराच्या बाहेर गेला ना तर अर्धे बूट बाहेर काढतो, इकडे तिकडे बघतो. श्रद्धा आणि अश्रद्धा दोन्ही शिकलेल्या माणसाच्या अंतःकरणात वस्तीस्थानाला असते बघ. कारण तो जी 4 बुकं शिकलेला असतो ना, त्याला वाटतं की मी इतका शहाणा आहे, देवाला मानतो, हे लोकांना कळता कामा नये. पण त्याचे प्रॉब्लेम त्याला माहिती असतात, कुठेतरी मानलं पाहिजे. समाजाची स्थिती आज अशी झाली की नाही बोला. श्रद्धा आणि अश्रद्धा दोन्ही अंतःकरणामध्ये आज आपल्या पूर्ण श्रद्धा नाही आहे, पूर्ण अश्रद्धाही नाही आहे. म्हणून महत्वाचं वाक्य बोलतो आणि पुढे जातो. सगळी व्यावहारिक शहाणपणाची भूमिका दूर फेकून द्यावी देव आणि संतांकडे. व्यावहारिक शहाणपणाचा शून्य उपयोग आहे देवाच्या कृपेकरता. अरे अध्यात्मातल्या शहाणपणाचा विचार जर करायचा झाला ना, तर तो विद्वत्तेच्या पातळीवर असेल त्याचाही शून्य उपयोग आहे. फक्त श्रद्धा, फक्त अंतःकरण प्रेमानं भरलं जाऊ द्यात. काही कळत नाही देवा मला, फक्त हात जोडावेत, उगाची माथा ठेवीचे चरणी, हेची भले माऊली म्हणाली. तैसी स्तुतीची बोलणी म्हणजे कशी आहेत म्हणाले? सुवर्णाच्या धातूवर, सुवर्णाच्या पदार्थावरती चांदीचा मुलामा दिल्यासारखं देवा तुझी स्तुती करणं, म्हणजे तुझ्याबद्दल काही बोल. म्हणून उगाची माथा, उगाच नमस्कार करतो, मला काही कळत नाही देवा. एकदा ही गोष्ट पक्की करून टाका. ब्रह्मानंद महाराज 4 वेदांमध्ये तयार आहेत, 6 शास्त्रांमध्ये तयार आहेत आणि गोंदवल्याला आले. केवढा विद्वान होता माणूस तो. एका वेदामध्ये घनपाठी झालं तर आपण किती महत्व, म्हणजे किती मोठे होतो. मग 4 वेदांचे आहेत ते, सगळी शास्त्र आहेत, येत आहेत त्यांना. एका शास्त्राकरता एक जीवन पुरत नाही. मी आपल्या आदरणीय देवदत्त पाटलांना विचारलं होतं, तुम्ही किती शास्त्र शिकवता? ते कथेला आले होते गोव्याला, आपण ओळखता असाल. न्याय सांगतात ते, न्याय या विषयाचे. मग त्यांना म्हणलं एक पुस्तक साध्या लोकांकरता लिहा. मग त्यांनी लिहिलं एक पुस्तक.
पण इतका अवघड आहे. न्यायशास्त्र ज्यांनी वाचलं असेल, तर्क ज्यांचा झाला असेल, त्यांना कळेल मी काय म्हणतोय. माझे गुरुजी नेहमी सांगतात, तुम्ही डायरेक्ट गीतेला हात घालता म्हणाले, आधी तर्क वाचा, त्याशिवाय गीता वाचू नका. गीता म्हणजे नुसते डायलॉग म्हटल्यासारखं म्हणले, त्याचा अर्थ कळलेलाच नसतो आपल्याला, वरवर बोलतो आपण. अशी 6 शास्त्र ज्यांना येत आहेत ते ब्रह्मानंद स्वामी. म्हणजे नंतर ब्रह्मानंद स्वामी झाले, गोंदवल्याला आले आणि अशिक्षित, काही न शिकलेले, 4थी नापास श्री गोंदवलेकर महाराज. आणि जाणवलं आपल्याला जे पाहिजे ते इथे आहे. महाराजांच्या चरित्रात कथा आहे. चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज माझी सगळी विद्या घेतली म्हणा, माझी सगळी विद्या घेतली म्हणा, त्याशिवाय पायावरचं डोकं उचलणार नाही. गोंदवलेकर महाराज समजून सांगत होते ब्रह्मानंद महाराजांना, महाराज तुम्ही किती शिकलाय, मला काही येत नाही हो. येऊन बरू दिला नंदगे, काही येत नाही मला. मी गावातली शाळा शिकलो नाही, बाहेरची शिकलो नाही. तुम्ही गावातले शिकलात, परत पैठणला शिकलात, परत काशीला राहून शिकलात. केवढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एवढं सगळं शिकला. इतकं सगळं शिकून सुद्धा तुम्ही इतकी नम्रता दाखवताय, मला काहीच येत नाही हो, नाही मला येत. अहो 2 तास डोकं पायावर ठेवलं होतं, कल्पना करता येईल का? नाही महाराज, असं काहीतरी तुमच्या जवळ आहे. तदेजती तन्नेजती तद्दूरे तदंतिके. बरं, ते जाणलं ना, ते जाणल्यानंतर ते जाणलं असं होत नाही, आणि नाही जाणल्यानंतर जाणलं असं होतं. कळतंय का बघा मी काय म्हणतो? त्याला वेगळेपणानं पाहता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. महाराज ते तुमच्या जवळ आहे की नाही बोला. आणि परीक्षा घेतली आणि सांगितलं, हो ब्रह्मानंदा, डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, कल्याण झालं तुझं. आणि मग ब्रह्मानंद महाराज, जर महाराजांनी सांगितलं तर वेदमंत्र म्हणायचे. जोपर्यंत आपण आपला थोरपणा फेकून देत नाही, असा थ्रो करत नाही, नुसता बाजूला नाही ठेवायचा परत लगेच. काय म्हणाली माऊली? एथ थोरपणा परासांडीचे, व्युत्पत्ती अवघी विसरीचे, जै जगा धाकुटा होईचे तै जवळीक माझी. आणि अक्रूरांचं नकळत तसं झालं, तरी पण ते इकडे तिकडे बघतच होते. आणि झालं, जायला निघाले. दारामध्ये अक्रूर आलेत. अक्रूर आले आणि कोणी आल्यानंतर स्वागत, त्यावेळची संस्कृतीच आपली, आल्याबरोबर स्वागत. स्वागतम असा बोर्ड असायचा, सुस्वागतम नाही. बरं, ते 2 वेळा सुसु होतं. मग स्वागतम असा अर्थ, संस्कृत स्वागतम सांगतो. असो, स्वागतम या. आणि नोकर धावत आले नंदाकडचे, रथ नेला, योग्य ठिकाणी उभा केला, घोड्यांना चारा पाणी घातलं, रथ वेगळा उभा केला. अक्रूरांचं स्वागत करण्यात आलं. अक्रूरांनी पत्र दिलं, कंसानं दिलेलं पुष्कळ पत्र, गुंडाळीची पत्र असायची पूर्वी, अशी गोल गोल गोल. आणि लिहिलं होतं त्यांनी. ते पत्र वाचलं. काय असेल ते पत्र हो, इथे ते नाही, आपण कल्पना करावी. कंसानं लिहिलेलं पत्र अहंकारानं भरलेलंच असणार आहे. आमचे येथे आम्ही ठरवले करून, श्रीकृपे करून नाही बरं, आम्ही ठरवले करून धनुर्यागाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सकुटुंब सपरिवार यावे. इथे मुलांचा विविध गुणदर्शक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना अक्रूरांबरोबर पाठवावे. कळावे, कंसामध्ये आपलाच कंस. हे या भाषेचं भाग्य मराठी लोकांना आहे. कंसामध्ये कंस म्हणजे काय हे मराठी. ब्रॅकेट मध्ये जो राहतो ना तो कंस आहे. आपलं काहीतरी स्पेशल आहे असं सारखं दाखवत राहतो तो कंस आहे. आणि आपण अगदी साधे आहोत असा अखंड सगळ्यांच्यात मिसळतो, साधा राहतो, एकदम सिंपल.
तो कृष्ण आहे. असो. आणि आता उद्या सकाळी निघायचं आहे आणि त्या संध्याकाळची मीटिंग इथे वर्णन केली आहे. जमले एकत्र आणि यांनी सांगितलं अक्रूरांनी, मला जरा राम आणि कृष्ण यांच्याशी, बलराम आणि कृष्ण या दोघांशी जरा बोलायचं आहे. सायंतनाशनम कृत्वा भगवान देवकी सुधा सुरुत्सु वृत्तम कंसस्य पर पप्रच्छान्य चिकीर्षकम. ते म्हणाले, मला जरा कंसाबद्दल सांगा. अशी दोन मुलं छोटी छोटी बसलीत. 11 वर्षाचे होते भगवान. आणि आता सांगायला आरंभ झाला. अक्रूरांनी दार बंद केलं आणि सांगायला आरंभ केला. अक्रूर सांगतो, कुणी नाही ना इकडे तिकडे, आणि मग सांगतो, मला तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे. कंसानी या यज्ञाचं आयोजन केलं, हे निमित्त आहे. पुष्कळ तरुणांना तो ठार मारणार आहे, दंगा घडवणार आहे, तो धोपा घडवणार आहे. आणि कृष्णा, तुझ्याकडे त्याची नजर आहे, कारण तो देवकीचा 8वा गर्भ तुला समजतोय. बलरामा, तू त्याचा भाऊ आहेस, तुलाही सावध राहायचंय. मी जर नाही म्हणालो असतो तर कुणीतरी असा आला असता की जो तुमच्यावर प्रेम करत नाहीये आणि तो तुम्हाला घेऊन गेला असता आणि कंसाच्या त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला अडकवलं असतं आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला ठारच मारलं असतं त्यांनी. म्हणून मी आलोय. वास्तविक मी कंसाचा मंत्री आहे. यद्यपि जरी मी कंसाचा मंत्री असलो तरी माझी सज्जनतेवर प्रचंड निष्ठा आहे. अक्रूर हा कंसाचा मंत्री का होता हा प्रश्न येईल ना आपल्या मनात. सज्जनांनी काही वेळेला दुर्जनांच्या बरोबर मिळून जावं लागतं. म्हणून जम्मू काश्मीरमध्ये नको त्यांच्याबरोबर आपण एकत्र यायचं असतं, सरकार स्थापन करायचं असतं, सगळ्या फाईल बघायच्या असतात आणि काय करून 370 कलम हटवता येईल याची युक्ती करायची असते आणि मग पुढच्या काही काळात ते करायचं असतं. मग जम्मू काश्मीर 100% 370 कलम हटवलं जातं. ही कृष्णनीती आहे. थोडंसं करावं लागतं बरं का. अकबराचा बिरबल, वीरबल, तो ब्राह्मण होता. तो कशाला मंत्री होता? तो मंत्री होता म्हणून बरेचसा हिंदू धर्म टिकला आपल्याकडे. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. दुर्जनांच्या बरोबर समर्थांची ओवीच आहे, दुर्जनासी मिळवणी जाती धन्य ते साधू. आपलं साधुत्व तर सोडायचं नाही, पण दुर्जनांच्या बरोबर त्यांच्या आयडियाज ज्या असतात ना त्या कळल्या पाहिजेत ना, त्या सज्जनांना कळल्या पाहिजेत. सगळीच त्यांची टीम. असं कसं काय चालेल? आणि म्हणून मी हे सगळं केलंय आणि तुझ्यापर्यंत ही बातमी आणली आहे. तुला महत्वाचं एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे सावध राहायचं. काळजी नको करूस, मी आहे, हा पठ्य आहे. यत् संदेशो यदर्थम वा दूत संप्रेषित स्वयं यदुक्तम नारदेनास्य स्वजन्मानक दुंदुभे. मी तुला ही बातमी देतोय. श्रुत्वा अक्रूरवच कृष्णो बलश्च परवीरः प्रहस्यनंदम पितरम राज्ञादृष्टम विजज्ञतुः. आणि तुम्ही महत्वाचं काय करा, सावध राहा. बलराम म्हणाले, अक्रूर काका हळू बोला. कंसाच्या या कारस्थानाची कल्पना तुम्ही आमच्या बाबांना नंदाना देऊ नका, कारण त्या कोण आपल्या मुलांना पाठवतील? अशा परिस्थितीत मुलांना पाठवलं जाईल का? आणि गंभीर अशी चर्चा सुरू झाली. आणि विशेष म्हणजे संपूर्ण गोकुळामध्ये बातमी पसरली, राजा कि कन्हैया कल जाने वाले हैं, कल सवेरे कन्हैया जाने वाले हैं, कल कन्हैया जाने वाले हैं. आणि सगळीकडे दुःखाचा सन्नाटा म्हणतो ना हिंदीमध्ये आपण, दुःख पसरलं सगळीकडे. हो, त्या संध्याकाळी, आता हे संध्याकाळ दुपारीच्या वेळेला आलाय तो, त्या संध्याकाळनंतर सगळं वातावरणच गोकुळाचं बदललं. एकदम ढग जसे आकाशात येतात तसे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाचे ढग जमा झाले. आज संध्याकाळी कोणी स्वयंपाक केला नाही. आज गायींनी
माणसांनी नव्हे, गायींनी सुद्धा पाण्याला तोंड लावलं नाही असं वर्णन केलं. गायी पण गंभीर झाल्या. त्यांना पण ते वातावरण कळलं की कल सबेरे कन्हैया जाने वाले हैं. आणि त्या गोपींच्या चर्चेचे श्लोक येतात. गतिम सोललिता चेष्टाम स्निग्ध हासावलोकनम शोकापहानी नर्माणी प्रोद्दाम चरितानी च. गोपी एकत्र जमू लागल्या. चिंतयंतो मुकुंदस्य भीता विरह कातराः समेता संघर्ष प्रोचु अश्रुमुख्यो अच्युताशयाः. नेहमी हसणाऱ्या, खिदळणाऱ्या, गंमत जम्मत करणाऱ्या एकदम गंभीर झाल्या आणि अच्युताबद्दल बोलायला लागल्या. सर्वप्रथम त्यांनी कुणाला दोष दिला असेल तर ब्रह्मदेवाला. गोप्या ऊचू अहो विधातः तव. हे परमेश्वरा, तू विधात्या, तू प्रेम निर्माणच का केलंस? अशी आसक्ती निर्माणच का केलीस? आम्हाला कृष्णाबद्दल इतकं प्रेम वाटतंय, इतकी ओढ वाटतीये, ती जर तू निर्माण केली नसती तर आज आम्हाला हे दुःख झालं नसतं. दुसरी गोपी सांगते, नाही ग, ब्रह्मदेवानं चांगलंच करता निर्माण केलं होतं, पण यालाच प्रेम निभावता येत नाही. कृष्ण प्रेम करतो आणि टाकून निघून जातो. प्रेम करता येतं कृष्णाला, प्रेम लावता येतं पण निभावता येत नाही. तिसरी म्हणली, कृष्णाला असं बोलू नको, तो खूप प्रेमळ आहे. आता ते न्यायला झाल्यावर तो तरी बिचारा काय करणार? चौथी म्हणाली, पण मी कृष्णाला जाऊ देणार नाही. मी सांगेन, श्याम जाऊ नकोस आम्हाला, आपण यज्ञ इथे करू, कंस महाराजांना इथे बोलवू, यज्ञाचाच मुद्दा आहे, आपण इथे करू ना, तिकडे कशाला केलं पाहिजे? पुढची एक गोपी म्हणाली, नाही ग, असं आपल्याला करता येणार नाही. राजकारणी मोठ्या मोठ्या लोकांचं वागणं जे असतं ते त्यांच्या पद्धतीनं चालतं. आपल्यासारख्या भोळ्या भाबड्या भक्तांना कोण विचारणार? पाचवी म्हणाली, मी सरळ अक्रूरांकडेच जाईन आणि सांगेन, अक्रूरा, नेऊ नको माधवा. एक जण एक बोलत होती, दुसरी जण दुसरं बोलत होती, रात्र सरत होती. आज विशेष म्हणजे कुणीही जेवलं नाही गोकुळ. समजायला सुद्धा अवघड आहे होय की कसं प्रेम केलं असेल. फक्त गोपींनी प्रेम केलेलं नाहीये बरं का, गायींनी पण प्रेम केलंय, त्या गोपांनी पण प्रेम केलंय. कुणी म्हणलं नाही आपल्या बायकांना की जेवायला वाढ. तेही असं खरंच जाणार आहे का ग? तो सगळ्यांचं समान प्रेम आहे, लक्षात. एक गोपी म्हणाली, कधी जाणार आहे? कल सवेरे जाने वाला है ऐसा सुना था, लेकिन कल सवेरे तक रुकेगा ना? मैंने एक बार राम कथा सुनी थी, उसमें ऐसा सुना था कि भगवान श्री राम जी रात को ही चले गए तमसा नदी के तीर से. अयोध्येतल्या लोकांना फसवून तमसा नदीवरून रात्रीच पळून गेले रामराय, मुद्दाम, आपल्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून. हो, राम तर फार सरळ होते. तेही असं बघत असेल तर कन्हैया का क्या भरोसा. इथे शब्द वापरलाय, दुरंतंतमहा. कधी न संपणारा अंधार गोकुळामध्ये पडला. त्या संध्याकाळचा अंधार हा गोपींच्या जीवनातला कायमचा अंधार होता. कारण उद्या कृष्ण निघून जाणार होते आणि कृष्ण उद्या निघणार आहेत. सगळेजण त्या दारामध्ये येऊन बसले. तो हजारो गोप गोपी नंद बाटलाच्या वाड्याच्या बाहेर बसलेले आहेत. डोळ्यासमोर चित्र आणा जरा. अजिबात आवाज करत नाही, त्यांची झोप डिस्टर्ब होईल म्हणून अजिबात आवाज करत नाही. आणि पहाटे उठले सगळे लोक. घरी स्नान केली, आज नदीवर गेले नाहीत नंद बाबा वगैरे. घरी कधी स्नान करावं, नदीवर कधी जाऊ नये याचे गुरुचरित्रामध्ये यादी दिली आहे बघा. कधी जावं स्नानाला, कधी नदीवर, कधी घरी. आज घरीच आंघोळी झाल्या, गडबड आहे म्हणून. रथ सिद्ध झाला दारामध्ये. रथ तयार झाला, अक्रूर त्याच्यावर जाऊन बसले. रोहिणीनं आवरून दिलंय बलरामाचं. 12 वर्षाचे आहेत भगवान बलराम आणि 11 वर्षाचे आहेत भगवान श्रीकृष्ण. असे बाहेर आले. बलराम बाहेर आले. बलराम पुढे 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 निघाले. डोळ्यासमोर आणा आणि आता रथामध्ये बसतायत.
आणि त्या सोन्याच्या उंबरठ्याला ओलांडून यशोदेनं ज्या वेळेला कृष्णांना बाहेर आणलं, हाताला धरून मनगटाला छान सजले होते भगवान, छान पितांबर नेसला होता, सुंदर उत्तरीय घेतलं होतं, सोन्या मोत्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या होत्या, छान मोर मुकुट. आणि भगवंताला पाहिलं. सुखदेव सांगतात, एकदम गोपींनी कृष्णाला एकच गराडा घातला. सगळ्या जणी अशा गुडघ्यावर बसल्या, म्हणजे कृष्णांचा चेहरा त्यांच्या चेहऱ्याच्या समोर आला. लहान होते ना भगवान. आणि कृष्णाला असं धरलं आणि विचारायला सुरुवात केली, कन्हैया सच्ची में जाने वाले हो, खरंच चाललास तू, नको ना रे जाऊ. कृष्णा, तुझ्या मनात आलं नाही असं की आपण इथून निघून गेल्यानंतर या गोपींचे हाल काय होतील, यांना कसं वाटेल? कृष्ण म्हणाले, अगं 4च दिवस जाणार आहे मी, आज जाणार, 2 दिवस यज्ञात मी परत येणार आहे. 4 हा शब्द कसा बोलू शकतोस कृष्णा? घटिका पळही युग समभासत, थांब किती वदणार कन्हैया पुन्हा कधी येणार. तुझ्याशिवाय आम्हाला एक क्षण युगासारखा वाटतो आणि तुझ्या बरोबर एक युग क्षणासारखं वाटतं. या कथा सुद्धा आपल्याला कल्पित वाटतील, इतकं प्रेमापासून आपण दूर गेलो हो. आज आपण कुणावर एवढं प्रेम करत नाही. आज आपलं प्रेम यातून काय मिळेल याच्यावर आहे. गोपींना काय पाहिजे हो कृष्णाकडनं? एक म्हणली गोपी, कृष्णा तुला प्रेम करता येतं पण निभावता येत नाही, असं नाही का वाटत रे तुला? दुसरी म्हणली, कृष्णा तू इथून गेल्यानंतर आमचे काय हाल होतील याचा विचारही केला नाहीस तू. प्रत्येक गोपी काही ना काही बोलायला लागली आणि भगवंताचा चेहरा कसनुसा झाला, असा म्लान झाला हो. का? अरे यांना समजावून कसं सांगू? भोळे भाबडे लोक असतात ना, त्यांना समजावून सांगायला शब्दाचा उपयोग होत नाही हो. थोडं आपल्या भाषेत बोलू का? इमोशनल लोकांच्या बरोबर डील करणं फार अवघड आहे. कारण साधे असतात ना, ते साधा विचार करतात, नको ना कन्हैया जाऊ. चेहरा कसा तरी झाला भगवंताचा, हे पाहिलं आणि एका क्षणात गोपींनी सूर बदलला. गोपींचा सूरच बदलला. गोपी विचार करतात, याला जाऊ नको म्हटल्यानंतर हा खिन्न होतोय, म्हणजे याला जायचंय. एकदम मागे सरकल्या. डोळ्यासमोर चित्र आणा जरा. जाऊ नको, जाऊ नको, नको जाऊ, नको जाऊ, तुला काय वाटतंय का, असं म्हणणारे एकदम कृष्णांचा चेहरा एकदम पडलेला पाहिला, म्हणजे ही वॉन्ट टू गो. लेट अस अलाव हिम. माझं जर त्याच्यावर प्रेम असेल, लक्षात घ्याल, प्रेमास्पदाला प्रेम करणारा कधी बंधनात ठेवू इच्छित नाही. ही प्रेमाची महत्वाची व्याख्या लक्षात ठेवा. आज आपण प्रेमामध्ये पझेसिव्ह होतो. मी तुझ्या करता अमुक केलं, तू माझ्या करता काय केलं, म्हणजे हे प्रेम नाही आहे, हा काम आहे. म्हणजे माझं तुझ्याकडे हे काम, तुझं माझ्याकडे हे काम. प्यार में कुछ लेना नहीं जानता प्यार करने वाला. सच्चा प्यार क्या होता है आपने कभी सुना होगा? मला ते हिंदी डायलॉग खूप आवडतो तो, ती म्हण, कहावत. एक बार राधा ने कन्हैया से पूछा, अरे कन्हैया प्यार का मतलब क्या है री? प्यार का असली मतलब क्या है? भगवान बोले, जहां मतलब है वहां प्यार ही नहीं है. मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो, दॅट्स इट. मला त्यांनी काही द्यावं, मला त्यांनी बोलावं, माझ्याशी माझा सन्मान करावा, काही अपेक्षा नाही हो.
एक विचार करून ठेवा, कृष्ण जिथे जिथे जातात तिथे प्रत्येकाला काही ना काही देतात बघा. पांडवांच्या जीवनात आले, त्यांना राज्य मिळवून दिलं. सुदामदेवाला सुदामपुरी दिली, मथुरेच्या लोकांना सुरक्षा दिली, द्वारका निर्माण करून. जिथे जिथे कृष्ण जातात त्यांचं जीवन हे युजफुल आहे लोकांकरता, आणि म्हणून कृष्ण आवडतात सगळ्यांना. कृष्णाने गोकुळवासियांना काय दिलं बोला? देने की बात छोड़ो, एक बार गए तो वापिस भी नहीं आए, बोल के गए थे 4 दिन में आऊंगा, झूठा बोले. बरोबर आहे ना? काय म्हणायला पाहिजे तो गोकुळवासियांनी? हल्ली फार मोठा झालाय, भाव खातो हो, कसला आलाय प्रेम भीम, आता आम्हालाही तो आवडत नाही. पण उण्यापुऱ्या 100 वर्षांनी शुकदेवांनी कृष्णांची भेट गोकुळवासियांची घडवून दिली आहे कुरुक्षेत्रावर. तो अध्याय इथे आहे, भागवतामध्ये आहे. त्यांना असंच दिसलं की गोकुळवासियांचं तेवढंच प्रेम आहे. असा पेंद्या लंगडत लंगडत आला, कृष्णाचा हात धरला आणि सांगितलं, कृष्णा बस रे माझ्यावर बोल, तुझं ते राज्यकारभारातलं मला काही नको, 10 मिनिटं बोल. तू का म्हणे तुझी नलगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. यशोदेच्या अंतःकरणामध्ये तेवढंच वात्सल्य, नंदाच्या अंतःकरणामध्ये तेवढीच ममता. 100 वर्षानंतर सुद्धा गोकुळवासियांचं प्रेम कणभरही कमी झालं नव्हतं. म्हणून प्रेमाची 6 लक्षणं सांगितली आहेत नारदानी. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, सूक्ष्मतरम, अविच्छिन्नम आणि अनुभवस्वरूपम. कृष्णांना जाऊ नको म्हणल्यावर त्यांचा चेहरा म्लान होतोय, म्हणजे त्यांना जायचंय हे लक्षात आल्याबरोबर गोपी एका क्षणात सूर बदलतात आणि सांगतात, जा कृष्णा, आमचा विचार नको करू. कधी कळेल आम्हाला गोपी प्रेम? आज कोणी कोणाला आय लव्ह यू म्हणतो आणि 4 दिवसांनी आय हेट यू म्हणतो. हे प्रेमाचं लक्षण असू शकतं? लव आणि लस्ट हे 2 शब्द आपण ऐकले असतील. ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याचं कल्याण झालं पाहिजे असं मला वाटतं का? मला तर 1000 वेळा वाटतं हे कॉलेजमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. एखाद्या मुलीला मुलगा विचारतो, तू माझ्याशी लग्न करशील का? आणि नाही म्हटल्यावर चक्क तिच्या तोंडावर तेजाब टाकतो. याच्यावर चित्रपट आहे. हा, विचारायला हरकत नाही, तू माझ्याशी लग्न करतेस का? मला तू खूप आवडतेस किंवा आवडतोस, काय जे असेल ते. पण नाही म्हटल्यानंतर बरं ठीक आहे, तुला ज्यात आनंद आहे ते तू कर, कारण मला तू खरं आवडतेस म्हणून तुझं कल्याण आहे ते मला आवडेल. याला तत्सुखसुखित्व म्हणतात. बरोबर बोलतायत ना नारद? बोला. भारतीयांनी केलेली प्रेमाची व्याख्या जी आहे ना, अशी व्याख्या तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण तो मला आवडतो, तो माझ्याशी असा वागतो म्हणून नाही. तो कसाही वागला तरी चालेल, तरी माझं प्रेम आहे. गोपी मागे मागे सरकतात, घळघळ घळघळ अश्रूंच्या धारा वाहत आहेत हो. शुकदेव सांगतात, 1000 हात हालत होते. भगवान पुढे निघाले, पण कुणाच्या डोळ्याला डोळा देऊ शकणार. अधोवदन भगवान असे शब्द वापरले. अधोवदन का? मी यांना फसवून चाललोय आणि बापडी माणसं आहेत हो, मी येणार नाही हो परत. देवाला सुद्धा खाली बघून जावं लागलं. रथामध्ये भगवान बसले, रथ निघतोय. 1000 नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या आणि 1000 कंठातून एकच नाद येत होता, राजा कन्हैया लवकर ये बरं, लवकर ये बरं. तो रथ जमिनीवरनं चाललाय असं वाटत नाहीये. तो रथ आमची हृदय चिरीत चाललाय असं वाटतंय. मुंगीच्या पावलानं, मुंगीच्या वेगानं रथ निघाला असं सांगतात. हळू हळू हळू, पिप्पिलिका इव, हळू 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 रथ निघाला, कारण गर्दीच तेवढी होती. एक अर्धा फरलांग रथ गेला असेल, ते पेट्रोल पंपापर्यंत गेला असेल आत्ताच्या भाषेत. सगळेजण बघत होते.
यशोदा कशी तरी बांध धरून स्वतःला थांबून उभी होती. आजपासून सगळ्यात मोठा विरहाचा वणवा, विरहाचा त्रास कुणाला होणार होता बोला? रोज कृष्णाला थापटून कोणी झोपवलं होतं सांगा? रोज त्याला नाव मागू कोणी घातलं होतं? त्याचे हट्ट गोड कौतुक कोणी भरवले होते? त्याला घास कोणी भरवले होते त्याच्या मागे मागे फिरून? रोज रात्री त्याचं पांघरुण सारखं कोणी केलं होतं? रोज सकाळी उठून, पहाटे उठून त्याच्याकरता डबा शिदोरी बनवून, जागो मोहन प्यारे म्हणून त्याला कोणी उठवलं होतं? म्हणून आजपासून सगळ्यात दुःखी होणार होती ती यशोदा. एकदम बांध फुटला हो तिच्यात. कसं तरी स्वतःला बांधून ठेवलं होतं. पेंडी जशी चाऱ्याची फूट सुटते अशी सगळे तिच्या भावनाच्या विस्कळीत झाल्या आणि धावत निघाली हो. रस्त्याला पडतीये, पुन्हा उभी राहतीये, पुन्हा, कारण डोळ्यावरती इतकी अश्रूंची पटल आली होती की दिसतच नाही रस्ता. पुन्हा पडते, पुन्हा असं असं करते. चाल कृष्णा, कन्हैया, कन्हैया, थांब थांब थांब. आणि रथाच्या जवळ आली. कन्हैयानी मागं पाहिलं. अरे आई धावतीये माझी. पण लागलंय काय तिला एवढं? वेड्यासारखी धावतीये. अक्रूर काका, रथ थांबवा, रथ थांबवा. रथ थांबला. भगवान खाली उतरले, आपल्या आई जवळ आले. आई यशोदा खांद्यावरनं हात फिरवते, डोक्यावरनं हात फिरवतीये, अभग्रहण करतीये, मस्तकाचं चुंबन घेतीये. वेडा मनुष्य कसा करेल तसं करते हो. जवळ घेतीये, पुन्हा असं करतीये. कृष्णा, कन्हैया, 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 कन्हैया. आई काय ग? कृष्णा, मला माहितीये तू महत्वाच्या कामाला निघालायस, पण तरी मी तुला थांबवलं. याची दोन कारण आहेत. पहिलं कारण वाईट आहे रे, खूप वाईट कारण आहे. दुसरं कारण खूप चांगलं आहे. आई काय? आता तू या गोपींशी बोलत होतास ना, गडबडीत होतास ना, त्यावेळेला मला आणि नंदबाबांना अक्रूर काकांनी असं बाजूला, असं खोलीत बोलवलं आतमध्ये, आणि अगदी शेवटच्या क्षणाला माझ्या कानावर ही बातमी घातली की तू माझा मुलगा नाहीयेस, तू देवकीचा आहेस. खरं काय रे? मला माहिती नाही रे. मी तुला माझ्या 9 महिने पोटात वागवलंय माझ्या माहितीप्रमाणे. मी माझं स्तन्य पाजलंय तुला, माझं बाळ आहेस तू. कृष्णा, या राजकारणी लोकांचं म्हणणं असं काही असेल आणि ते जर खरं असेल तर 12 वर्ष 11 वर्ष मी किती अपराध केले रे. मी तुला आपलं बाळ मानलं आणि मग परिणाम असा झाला की तुझी सेवा करण्याच्या ऐवजी, तुझी व्यवस्था करायला ठेवलेला नोकर असावा असं मी वागण्याऐवजी मी हक्कानं वागले ना तुझ्याशी. तुला उपाशी ठेवलं, तुझ्यावरती हात उगारला, तू लोणी चोरलंस का म्हणून तुझ्यावर आळ घेतले, तुला उखळाला बांधलं गुरासारखं. किती परक्यासारखं वागले ना मी. नोकराने एकदा पैसे फेकले ना त्याला की त्यानं मान खाली घालून आपलं काम करायचं असतं, तक्रार करायचं नाही. नॉट टू क्वेश्चन हाऊ अँड व्हाय, जस्ट डू अँड डाय. कृष्णा, आता मला माझं सगळं कर्म आठवतंय. मी तुला उखळाला बांधलं रे त्या दिवशी. काहीतरी तू फोडलं होतं म्हणून तुला दिवसभर उपाशी ठेवलं रे. किती चुकले मी. एका दाईनी आपल्या लायकीप्रमाणे वागायला पाहिजे ना. दाई असेन मी, तुझी आई नसेन, तर मी माझ्या योग्यतेनं नाही वागले. आणि याला सगळ्याला कारणीभूत मला हे माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी अशी वागले नसते. कृष्णा, मला क्षमा करशील? हात जोडते यशोदा, मला क्षमा करशील? आणि दुसरं कारण, कृष्णा, आता ती देवकी माता तुला सोडणार नाही. हे रत्न इतके दिवस इथे लपून राहिलं याचं कारण माहिती नव्हतं लोकांना की कृष्ण इथे आहे, भगवान इथे आहे. आता मथुरावासी तुला सोडणार नाही. तुला राजा करतील तिकडे, काय तुझा सन्मान होईल.
मग मात्र आम्हाला गोकुळवासियांना कधी दर्शन होणार नाही तुझं. एक उपकार करशील माझ्यावर? एवढ्या 11 वर्षात एक कणभर जरी मनापासून सेवा केली असेल तुझी, एक कण जरी, तरी आमच्या दोघांवर एवढा उपकार कर. वसुदेवाच्या आणि देवकीच्या महालातले नोकर चाकर जे असतील ना, ते वयोवृद्ध झाले म्हणून निवृत्त होतील ना कोणीतरी. निवृत्त झाले की आम्हाला कळवशील. तुझे बाबा तिथे दारामध्ये भालदार चोपदार म्हणून दिवसभर उभे राहतील आणि मी तिथे शेणसडा घालीन, नोकराणी म्हणून, मोलकरी म्हणून मी तिथे काम करीन आणि तुला कधी जवळ घेणार नाही कृष्णा. फक्त लांबनं तुझ्याकडे पाहीन मी आणि लांबूनच नमस्कार करीन आणि आठवेन की तुला केव्हा तरी मी आंघोळ घातली होती, केव्हा तरी मी तुला अत्तर लावलं होतं, मी केव्हा तरी तुला फुलांनी सजवलं होतं. कृष्णा, करशील एवढी कृपा? श्रोते हो, भक्त होणं किती अवघड आहे बघा. ज्ञानी होणं अवघड नाहीये, योगी होणं अवघड नाहीये, कर्मकांड तर तुलनेनं नाहीच अवघड. माणसं एवढंच काहीतरी करतात, स्वतःला भक्त म्हणून घेतात. भक्त म्हणविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अवघड. योगामध्ये, कर्मामध्ये, ज्ञानामध्ये तुम्ही तुमचा अहंकार कितीतरी पायऱ्यांपर्यंत शिल्लक ठेवू शकता. भक्तीमध्ये आपला अहंकार पहिल्या पायरी खाली दफन करावा लागतो आणि दुसरं पाऊल उचलावं लागतं. मला सांगा, यशोदेच्या जीवनाला दुसरं आलंबन होतं का? आणि तरी ती म्हणते मला क्षमा कर. यशोदेच्या जीवनाला दुसरी ओढ होती का? तरी ती म्हणते मी तिथे नोकर म्हणून येऊन राहीन. म्हणून भक्तीमध्ये स्वतःला पूर्ण सेल्फ निगेशन, स्वतःला पूर्ण मायनस करावं लागतं आणि मग भक्तीची पावलं उचलायची असतात. सकाळ दुपार संध्याकाळ देवासमोर एखादी उदबत्ती लावतात आणि भक्त म्हणून म्हणवतात स्वतःला. असे भक्त ठीक आहे, काही वाईट करण्यापेक्षा ते ठीक आहे, पण सगळ्या जीवनाचा निरपेक्ष होम या लोकांनी कृष्णांकरता केलाय आणि तरी ते कृष्णांकडून एवढीशी अपेक्षा करत नाहीत. एकदा कृष्णांच्या भूमिकेत जाऊन बघा, कृष्णांना काय वाटलं असेल यशोदेबद्दल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणाले, गोकुळातल्या लोकांचं ऋण फेडायला आलेला होता, गोकुळातल्या लोकांचं कर्ज फेडायला आलेला होता. फेडलं का? अजून कर्जबाजारी होऊन गेला हो. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण. दिवाळखोर झाला म्हणाले गोकुळात येऊन. भक्तांच्या नादाला त्यांना लागू नये. भक्त जीवन आपलं असं निछावर करतो की भगवंताला सुद्धा नम्र व्हायला भाग पाडतो. भगवान म्हणाले, आई लोक काही म्हणू देत, मी माझी ओळख माझ्या तोंडानं करून देईन, तेव्हा यशोदानंदन म्हणून करून देत जाईन. करात उरली केवळ मुरली, करात उरली केवळ मुरली, पुरात हे काहून हरवले, मधुमुरलीचे सूर हरवले. संध्याकाळ झाली तरी तसेच उभे आहेत लोक. चालू संध्याकाळ झाली तरी डोळ्यातल्या पाण्यांना खळ नाही हो त्यांच्या. चैतन्य महाप्रभूंचं वर्णन केलंय. कृष्णा कृपा कर रे म्हणून त्यांच्या डोळ्यातनं पाणी थेंबर नाही व्हायचं, तर डोळ्यातून अश्रूंची कारंजी उडायची असं वर्णन केलंय त्यांनी. आणि डोळ्यातून म्हणजे इथेही वर्णन आहे ते, डोळ्यातून इतकं पाणी व्हायला लागलं की त्या पाण्याद्वारे पायाखालची माती ओली होऊन त्याचा चिखल झाला. कल्पना तरी करता येते का बघा. आज किती आपण
स्वार्थी आणि असे अप्पलपोटे झालोय. जरा सुद्धा देवाकरता, धर्माकरता, देशाकरता नाही डोळ्यात पाणी येत. देशाकरता येऊ दे ना, काही हरकत नाही. देशाचं कसं होऊ देत. समर्थ म्हणाले देशाचं कसं होईल म्हणून चिंतेने ऊर फाटतो. देव असेल, धर्म असेल, देश असेल, चांगल्या कार्याकरता अश्रू येतात. व्यर्थ त्या सिरियल बघताना खोटारडे सगळं ते बघताना डोळ्यात पाणी येतं. आमच्या सिरियल मधले लोक रडतात ना, त्यातले अभिनय करणारे ते पैसे घेऊन खोटा रडतात. आपण फुकट खरं रडतो. हे मायेचे छत्रशिरीचे आज अचानक ढळले. वात्सल्याचे तुटती धागे सारे मणी ओघळले. सारे मणी ओघळले कंपितो कणखर तोही सूर हरवले. मधुमुरलीचे सूर हरवले. मधुमुरलीचे सूर. आज गोकुळातून मधुमुरलीचे सूर हरवून गेले. संध्याकाळ झाली. शुकदेव सांगतात तरी सुद्धा कोणी जाग चाललं नव्हतं. त्यांनी काय शब्द वापरलेत? चित्रातल्या सेनेप्रमाणे. चित्र ठेवतो ना आपण, आता आपण दिवाळीत चित्र ठेवतो बघा. ते दिवाळीत किल्ले करता की नाही तुम्ही? तर किल्ले केल्यानंतर छानपैकी ते पोतं पितं घालून वरती लिंपामध्ये वाळवा, छानपैकी मेथी पेरा वगैरे केलंय आपण. हे सगळे मुलं अजून करतात. आपण भाग्यवान आहात तिकडे. आमच्याकडचं बिघडत घेत चाललंय सगळं. आपण काय ठेवतो? शिवाजी ठेवतो, तानाजी ठेवतो, संभाजी ठेवतो. एखादी नरोटी असते अर्धी नारळ फोडलेला, तो असा ठेवून त्याच्यात वाघ बाहेर येतोय गुहेतून. असा तिरका असा एक सैनिक प्लॅस्टिकचा मिळतो, तो ठेवतो. करतो की नाही? सकाळी ते ठेवलेलं असतं, संध्याकाळी कसे असतात सांगा ते? सकाळी जसे ठेवलेत ना तसे संध्याकाळी असतात ना. तसे सकाळी उभे होते तसे संध्याकाळपर्यंत उभे होते. हे भागवतातलं सांगतोय बरं मी, भागवतावर रचलेल्यातलं सांगत नाही. संध्याकाळपर्यंत सगळे तसे उभे होते. राजानं प्रश्न विचारला, का हो? शुकदेव म्हणाले, राजा आशा ही वेडी असते रे. प्रत्येकाला वाटत होतं कुणा करता नाही, माझ्या करता येईल. प्रत्येकाला वाटत होतं, कारण पर्सनली प्रत्येकाने कृष्णांवर तेवढं प्रेम केलं. मेरे लिए आएगा वो. आला का? राजानं प्रश्न विचारला, मग आला का? प्रत्येकाला वाटतं एक वळण असं येईल, त्या वळणावर तो म्हणाला, अक्रूर काका मैं नहीं आना चाहता, चलो वापिस चलो, मैं नहीं आ सकता मथुरा. असं प्रत्येकाला वाटतंय. शुकदेव म्हणाले, खरं सांगू, आलेला दिसला तर नाही, पण आमच्या संतांच्या मतानं बाळकृष्ण अजून सुद्धा गोकुळातून बाहेर गेलेला नाही. आजही गोकुळात बाळकृष्ण आहे. गोकुळात जर कधी गेलो, तडफडून तळमळून हाक मारली तर आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या चमत्कार दिसावा असा बाळकृष्ण रांगताना दिसेल. हो, आता एक रसखान नावाचा मुसलमान साधू होऊन गेला फकीर. त्याने एकदा कृष्णांचं चित्र पाहिलं. सुफी संताचा, सुफी पंथाचा होता, आणि तो गेला गोकुळात आणि कथा ऐकली त्यानं. मुसलमान होता, कोणाची तरी कथा ऐकली त्यावेळेला, आणि वेड्यासारखं तिथं बसायचा. एक दिवस कृष्ण प्रगट झाले आणि त्यानंतर त्याला स्वतः कृष्णाने दीक्षा दिली आहे. त्याचे अभंग आहेत बरं का, शेकडो अभंग त्यांनी कृष्णावर केलेले आहेत. सकृष्ण क्वापी नो गता. कृष्ण कुठेही जात नसतो. आजही तो आता इथे प्रकट होऊ शकतो. तो प्रकट व्हावा असं वाटलं पाहिजे ना आपल्याला. तो काय बाजारचा भाजीपाला नाही र.
यशोदा एक एक गोपी जवळ येते आणि सांगते, चला बरं घरी कशा? कालपासून घरामध्ये सगळे उपाशी आहेत, गोदोहन केलं नाहीये अजून, गाईचं दूध कालपासून काढलं नाही, 24 तास झाले, सगळे उपाशी तापाशी आहेत, चला बरं. काही गोपी आले ना, चला चला चला, कोणी आले ना. तो शेवटी यशोदा म्हणाली, का नाही जात आहे तुम्ही, घरी का जात नाहीये? एक गवळण म्हणाली, यशोदे आम्हाला शहाणपण शिकवतेस, घरी चला, व्यवहार सगळा रुटीन चालू करा, तुला घरी जावं असं वाटतंय का? घर कशाला म्हणतात ग? घर त्याला म्हणतात जिथे आपल्या प्रेमास्पदाचा निवास असतो. आमची घरं भंगली ग. आम्हाला त्या रवीला आता 10 हात लावावा असं वाटणार नाहीये. प्रत्येक वेळेला आम्ही रवीची एक जरी फिरकी घेतली ना, अशी लोणी बाहेर काढायला, तर असं वाटायचं आज कृष्ण येईल का, आज कृष्ण येईल का, आज कृष्ण येईल का. एक जरी भाकरी करायला लागलो ना अशी हातावर, असं वाटायचं आज येईल का. केव्हा तरी महिन्याभरात यायचा आणि म्हणायचं, आहे का काही खायला, पटकन भाकरी चटणी दे बरं, तयार असलेलं पटकन दे, मला भूक लागली आहे. नाही तर चोरून घेऊन जायचा. प्रत्येक कृती करताना या गोपी कृष्णाची आठवण करत असत. जनाबाई म्हणाले, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. गोपींची प्रत्येक कृती कृष्णाला कशी आवडेल अशी असायची. गोपी सजायच्या, ते वर्णन केलंय. का सजायच्या? आरशात बरोबर बघून बरोबर कुंकू लावायच्या. का? एक दिवस जरी इकडं तिकडं झालं तरी हा विचारायचा, कुठं गेलंय ब्रह्मांडात कुंकू? काजळ काय बरोबर नाही लावला आज, कसली दिसती साडी. म्हणजे तो पाहायचा, त्याच्या डोळ्यांना बरं वाटावं म्हणून या नटायच्या, असं वर्णन केलंय त्यांनी. कारण तो निघून गेल्यानंतर त्यांचं नटणं कमी झालं असं सांगतात ते. स्वभाव भक्ती अलंकाराचं उदाहरण असं गुलाबराव महाराजांनी म्हटलं. प्रत्येक कृती, गोपींचं आंघोळ करणं, गोपींचं नटणं, गोपींचं सजणं, गोपींचं साडी नेसणं, गोपींचं दही घुसळणं, गोपींचं स्वयंपाक करणं, गोपींचं रडणं, गोपींचं हसणं, सगळं कृष्णा करता. तदार्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता म्हटलंय देवर्षी नारदांनी. कशाला भक्ती म्हणायचं? प्रत्येक कृती त्याला कशी आवडेल. यशोदा म्हणाली, इतकं प्रेम करता माझ्या कन्हैयावर, तोच विचार करतोय आम्ही की आम्हाला प्रेम जमलं का. पण कृष्ण गेल्यावर सुद्धा आम्ही ज्या अर्थी जिवंत आहोत ना यशोदे, त्या अर्थी आम्हाला प्रेम जमलं नाही. दशरथ महाराजांना जेव्हा कळलं रामराय परत येत नाहीत, तेव्हा दशरथ महाराजांनी प्राण टाकले, मरून गेले ते. आम्ही जिवंत कशा, धिक्कार असो आमच्या या जीवनाचा. आम्हाला प्रेम करायला नाही जमलं, जिवंत आहोत त्या अर्थी आमच्या प्रेमात काहीतरी कस कमी पडतो. मरण येत नाही आम्हाला असं म्हटल्याबरोबर तिच्या तोंडावरती यशोदेनं असा हात ठेवला. बोलू नकोस असं, मरणाची भाषा बोलू नको. जर कृष्णानं कळलं की आपल्या विराहामध्ये एक गोपी मरून गेली असं त्याला कळलं तर किती दुःख होईल त्याला. हो खरंच की ग, हा विचार आम्ही कच्च्या आहोत, आम्ही हा विचार नाही केला. कृष्णाला दुःख होईल आमच्या मरणाने ना. आम्ही नाही मरत, आम्ही जगतो, कशा तरी जगतो, आम्ही निघतो. निघाल्या सगळ्या. गोपींचं मरण सुद्धा कृष्णा करता आणि गोपींचं मरणापासून परावृत्त होणं सुद्धा कृष्णा करता. राजाच्या नेत्रातनं अश्रू वाहत होते. शुकदेव सांगताना तो प्रसंग, शुकदेव सांगत नाहीत बरं, तो प्रसंग त्यांना दिसत असतो. नुसतं तोंडापुरतं नाही, त्यांना ते दिसत असतं समोर. असं घडतंय आता. दोघांच्या नेत्रातनं अश्रुधारा वाहत होत्या. राजानं प्रश्न विचारला, मग या गोपींच्या जीवनाला आलंबन काय राहिलं, कुठल्या आधारावर जगल्या या गोपी. शुकदेव म्हणाले, असाच आहे कन्हैया, निघून जातो आणि पुन्हा कधी भेटत नाही, पुन्हा कधी दिसत नाही. पण जाताना 2 गोष्टी तो नेऊ शकत नाही. एक त्याचं मंगलमय नाम आणि त्याचं मंगलमय चरित्र. नाम आणि चरित्र त्याचं आहे ना, आजही आठवू शकतो ना, 5000 वर्ष झाली तरी.
म्हणून संतांनी कुठला आधार ठेवलाय? नामाचा. नामाचा भरवसा. नाम घेणारा जो आहे ना, आणि गुण आठवणारा, कथा ऐकणारा, आज जरी तो कलियुगात असला, आज जरी तो 2024 मध्ये असला, तरी तो 5000 वर्षापूर्वी कृष्णचरित्रात रमू शकतो. हे सामर्थ्य आहे नामात आणि चरित्रात, कथांमध्ये. नामाचा विश्वास आम्हा काहीचा गर्भवास, तुकोबा म्हणाले. समर्थ म्हणाले, पळशी तरी पळशी नाम कोठे नेशी, आम्ही अहर्निशी तेची गाऊ. देवा तरी आता तुझे नाम आम्हा पाहिजे. नाम घेणारा जो आहे, चरित्र आठवणारा जो आहे, तो कुठल्याही युगात असला तरी तो कृष्णांच्या रामांच्या युगात जाऊ शकतो. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय 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 श्री कृष्ण बोलो जय राधे, जय जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय 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 श्री कृष्ण बोलो जय राधे, जय जय श्री कृष्ण. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे.
जय श्री कृष्ण बोलो जय राधे, बोला जय राधे, जय श्री कृष्ण. परत एकदा म्हणा जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. गोकुळवासी भगवंताचं नाम गातात, त्याचं चरित्र ऐकतात, त्याचं चरित्र गातात. सारखं वळणावर हा इथं कृष्ण बसायचा नाही. म्हणून नारदांनी म्हटलंय गोकुळवासियांना नमस्कार म्हणजे कृष्णालाच नमस्कार आहे. चित्ते मुकुंदे, हृदये मुकुंदे, वदने मुकुंदे, श्रवणे मुकुंदे, सर्वागतम एक मुकुंदमेकम तांग गोपिका किन्न मुकुंद तुल्या. भक्ताचं स्मरण हे भगवंताचं स्मरण आहे, कारण भक्ताच्या हृदयामध्ये दुसरं काहीच नसतं, तोच असतो फक्त. रथ पुढे निघाला. आता अक्रूराचं ऑपरेशन होतं. एकेकाचा नंबर लागतो ना, सकाळपासून लावला होता. म्हणले आता 1:30 मला ओटी मिळाली. असंच प्रत्येकाला आपल्याला ऑपरेशन टेबलवर घेणार आहे, तो लक्षात घ्या. मला इथं का बसवलंय, सगळ्यात सिरियस पेशंट असतो भवरोग झालेला, तो ऑपरेशन टेबलवर असतो. अजून तुम्हाला तेवढा झालेला नाही, म्हणून तुम्ही कदाचित गोळीनं पण बरं वाटेल आपल्याला. अक्रूराचा नंबर आहे आता. आता अक्रूराचं झालं असं काय झालं, हे सगळ्या प्रकरणात 11 वाजले नदीवर जायला. बरं मथुरेत पोचायला 12-12:30 होतील, त्याच्या पुढे जायचं. कधी आंघोळ कधी करणार, आंघोळ करायचं तो 3 म्हणजे पूर्वीच्या काळी सगळेच लोक 3दा आंघोळ करायचे. मी खूप वेळा बोललो, हे परत बोलतो. पूर्वी माणसं 3दा आंघोळ करायची आणि एकदा जेवायची. काहीतरी 3 वेळा करतोच ना, आणि काहीतरी एकदा करतो. म्हणजे एकदा करत असू तर ते सुद्धा गंमत जरा. पूर्वीचा फरक काय, पूर्वी म्हणले माणसं साधी रस्ते साधे, आता माणसं डांबरट रस्ते. बरं हा आंघोळीला उतरला, यानं सांगितलं एक रतन उतरू नका रे. कंसाचे कुठेही हेर असतील, काही सुद्धा त्यांनी सापळे रचून ठेवले असतील, तेव्हा आपल्याला सावध राहायचंय. मी आलोच आंघोळ करून, माझा नियम पाळला गेला पाहिजे ना. रथातनं खाली उतरू नका, रथ हा सेफ आहे, खाली उतरू नका. कसंही पॉयझनिंग करील तो, काही करू शकतो तो कंस. म्हणून कृष्ण म्हणले जा तुम्ही. गेला, नदीमध्ये उतरला. इथं कथा थोडी वेगळी आहे. भागवतकारांनी अनेक टीकाकारांनी छान सांगितले. मी त्यातली एक सार, म्हणजे जसं आपण सगळं एकत्र करतो तसं आपल्यासमोर ठेवतो मी. तो म्हणे खाली उतरला, आंघोळ केली त्यांनी. आंघोळ केल्यानंतर रोज मानस पूजा करायचा तो. आपण आपली आंघोळ झाल्यावर देवधर्माकरता काहीतरी केलं पाहिजे. मग ती आंघोळ माणसाची आंघोळ सांगितली बरं का. आंघोळ झाल्यावर तुम्ही गरिबांना दान धर्म करा. आंघोळ झाल्यावर तुम्ही एखाद्या मूर्तीसमोर उभं राहून उदबत्ती लावा. पूजा केली तर उत्तम, एखादं स्तोत्र म्हणा, काही करा. चांगलं कर्म, सत्कर्म जर केलं आंघोळ केल्याबरोबर तर ती मनुष्य स्नान आहे ते. आता कावळा आंघोळ करतो आणि पिंडाचा भात खायला निघून जातो. आज माणसाला रुटीन नाही राहिलेलं, म्हणून बोलतोय मी एका मुलाला विचारलं, बाबा रे तुझे बाबा कसं काय रुटीन आहे त्यांचं. ते म्हणलं ते आधी आंघोळ करतात मग दाढी करतात. उलट करा ना, काय बिघडते का. मग काय करतात म्हणलं, मग काय करतात म्हणजे ते बाहेर जायचंय म्हणून बुटाला पॉलिश करतात, कधी कधी मम्मीच्या चप्पललाही करून देतात. मग त्याच हाताने नाश्ता करतात बेडवर बसून. सगळं बेडवर, बेड टी, बेड लंच, बेड डिनर, शेवटी बेड पॅन. मी विनोद करत नाहीये. आपल्या पूर्वजांनी जे रुटीन ठेवलंय ना,
पूर्वी सांगून ठेवलंय तुम्ही असं असं करा. एकदा अंथरुणाचा त्याग केला की संध्याकाळीच अंथरुणाला स्पर्श करायचा आहे. म्हणून पूर्वी आपल्याला आठवत असेल, वयोवृद्ध लोकांनी आठवा, अंथरुण घालावं लागत असे. आता घातलेलंच असतं. कधी जाण लुडका, कधी आडवे होतात की नाही. तुम्ही बघा, आजही वृद्ध लोक आपल्याला दिसतील की ते संध्याकाळशिवाय परत त्या अंथरुणाला शिवत नाहीत. आरोग्याचं मर्म आहे होय. म्हणून रुटीन असलं पाहिजे. स्नान झाल्यावर काहीतरी देवधर्माचं करा. तुम्ही उदबत्तीच लावा, देवच आळवा नाही, दानधर्म करा. गरिबांना काही दानधर्म करा, अनाथालयाला काही द्या, काही चालेल ना. पण तुम्ही स्नान झाल्याबरोबर काहीतरी सत्कर्म करा. स्तोत्र म्हणा. हा काय करायचा, स्नान झालं की 3 वेळेला मानस पूजा करायचा. कुणाची? विष्णूंचा भक्त आहे ना तो. लगेच मांडी घालून बसायचा. रोज रुटीन म्हणून 3दा मानस पूजा. डोळे बंद करायचा आणि आपल्या हृदयामध्ये, परवा आपण सबीज ध्यान युगामध्ये सांख्य जेव्हा मी सांगितलं आपल्या समोर, तेव्हा कपिलांनी सांगितलेली मानस पूजा मी थोडक्यात सांगितली होती, आठवत असेल आपल्याला. डोळे बंद करावेत आणि तई हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. असं विष्णूंना आठवायचा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असं आठवायचा. त्याच्या डोळ्यासमोर भगवान यायचे, आतल्या अंतपटलासमोर. बरं, डोळे उघडल्यावर नाही, डोळे बंद केल्यावर समोर स्वच्छ दिसायचे भगवान. आणि मग तो पूजा करायचा. इतका एकाग्र व्हायचा. आणि तशी पूजा करायला घेतली त्यानं आणि छान पूजा केली. पितांबर हा त्याचा फेवरेट कलर आहे, पिवळ्या रंगाचा अंबर. पण रोज रोज तेच कशाला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यावेळेला मानसपूजेमध्ये लाल रंगाचा त्याला रक्तांबर छान नेसवलं. बरं, अंगावरती तसाच त्याला उपरणं घातलं. हातामध्ये त्याच्या अंगठ्या घातल्या. मानसपूजेत बरं का, हातामध्ये अंगठ्या घातल्या, त्या माणकाच्या अंगठ्या घातल्या. कारण मॅचिंग पाहिजे ना, त्याच्याशी मॅचिंग पाहिजे त्या अंगठ्यांचं. असं डोक्यावर सुद्धा मुकुट ठेवला, त्यात मोठाच्या मोठा माणिक असं, आणि मग बाजूला अशी माणकाच्या ओळ छोटी छोटी अशी सगळी कल्पना करून पूजा करायची. जर आपल्याला जमायला लागली ना पूजा, तर आपण परापूजेत कधी प्रविष्ट झालो कळत नाही बरं का. एक आहे स्थूल पूजा, एक आहे मानस पूजा, आणि तिसरी आहे परापूजा. हे स्टेप बाय स्टेप जातो मनुष्य, हळूहळू सूक्ष्मात जातो. देहाच्या पातळीवरचे विचार फक्त मनाच्या पातळीवर ठेवायचे आणि मनाच्या पातळीवरून बुद्धीची पातळी ओलांडून बुद्धीच्या पलीकडे स्वतःला घेऊन जायचं. आपला कल्पित मी जो आहे ना, तो त्या निर्गुणामध्ये ढकलण्यासाठी ही मानस पूजा महत्वाचा डोअर आहे. लक्षात घ्याल, महत्वाचं दार आहे. आपल्या गुरूंची मानस पूजा करत चला, जर जमला वेळ असला तर करतही असाला. पुष्कळ लोक चांगल्या परंपरा मिळालेल्या असतात. मानस पूजा रोज करावी. समर्थ म्हणाले, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराची. महाराजांची करा, आपल्या सद्गुरूंची करा, किंवा भगवंताची करा असं. आणि ती पूजा त्यानं केली, आरती केली, नैवेद्य दाखवला, म्हणजे दाखवला नाही बरं, नैवेद्य अर्पण केला आणि येऊन बसला रथात. पुन्हा पुनरागमनाच्या, देवा संध्याकाळी पुन्हा आठवीन तेव्हा असेच प्रकट व्हा बरं चित्तामध्ये माझ्या, असं म्हणून तो त्या रथात येऊन बसला. रथ घेतला. आता घोड्यांना पाठीवर असं ते पडले, लगाम असे पाठीवर पडले की त्यांना कळलं आता निघायचंय, म्हणून 4 पावलं चालायला लागले घोडे. इतक्यात आमचे महाराज असे मागं बसले होते लोडाला टेकून. रिक्षात जसं अगदी मागं बसतो की नाही आपण ऑटोमध्ये, आणि असं पुढे येतो कधी ते 2-4 माणसं झाली घरा तर तिथे एक पुढं एक मागं असं असतं ना. आमच्याकडं सातारला एका माणसाने 28 माणसं भरली होती. 28 रिक्षा. पोलिसांनी अडवलं, कोर्टात नेलं रिक्षेसकट 28 लोकांना सगळ्यांना. बरं, तो जज बाहेर आला. तो म्हणला, काही तुला माफ, तुझा गुन्हा माफ. 28 माणसं पुन्हा भरून दाखव म्हणलं. मग पुढं काय लहान मुलं विलं चिल्ली पिल्ली कसं काय भरली होती कोणाष्ट. मोठी ती टमटम रिक्षा होती. असं तसं मागं बसला होता तो. पुढं आला, कृष्ण पुढं आले आणि अक्रूराच्या मागं जे चांदीचं जोखड होतं, चांदीचा जो असं बांबून त्याला चांदी अशी कव्हर केलेली, त्याच्यावर असं धरलं आणि अगदी कानाशी, अक्रूर काका झाली पूजा.
आता अगदी कानाशीच आपल्या कोणी बोलवतो आपण असं बघू ना, तसं यानं मागं पाहिलं आणि चकित झाला तो. का? विष्णूंची पूजा करताना जे भगवान महाविष्णूंना वाहिलं होतं ते सगळं याच्या अंगावर हो. अंग पुलकित झालं त्याचं. माझा संशय खरा ठरतोय, हाच भगवंत आहे, हाच विष्णू आहे. पण लगेच शिक्षण आड आलं. न जाणो यानं बॅगेतनं आणलं असेल, इथं चेंज केलं असेल तर. बोला फुलाला गाठ पडते. श्रद्धा ठेवण्यापूर्वी माणसानं विचार केला पाहिजे. म्हणून पुन्हा आलो हा कृष्णा, पुन्हा खाली उतरला, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा मानस पूजा केली. आता हिरव्या रंगाचा अंबर अर्पण केला, हरित अंबर. तेव्हा हिरव्या रंगावर कोणी क्लेम केलेला नव्हता. सगळ्यांचा होता हिरवा रंग, सगळ्यांचा होता भगवा रंग. सगळे रंग सगळ्यांचे होते बर का. श्रीरंग आणि पाचूच्या अंगठ्या घातल्या त्याला. पाचू पन्ना पन्ना. आणि लांबनं चालत चालत आला पूजा करून आणि कृष्णांकडे पाहिलं. कृष्ण असे उभे होते हसत. ही वॉज स्माइलिंग. अहो सगळं विष्णूला अर्पण केलं याच्या अंगावर. पुन्हा गेला, पुन्हा आंघोळ केली. जेवढा अहंकार जास्त तेवढं कर्मकांड जास्त. म्हणजे कर्मकांडाच्या विरोधी असलेल्या लोकांनी लगेच असं नका विचार करू. बरं झालं बुवा, अजून आपण तिथपर्यंत आलोच नाहीये. असं आहे, सगळं काम करून शांत बसलेली स्त्री आणि सकाळपासून व्हॉट्सअपवर बसलेली स्त्री लांबनं दिसायला सारखीच दिसते, पण त्यांच्या चित्तात फार फरक असतो, लक्षात ठेवा. काही काम न केलेली स्वयंपाक सगळा व्हायचा अशी बाई, आणि सगळा स्वयंपाक करून शांत बसलेली. कर्म केल्यानंतर शांत आणि कर्म न करता शांत. या शांतीत बाहेर दिसायला फोटो चांगलाच निघेल सेम. कदाचित ही जास्त अभिनय करून दाखवेल जिनं काही काम नाही केलेलं, कारण तिला अभिनय केल्याशिवाय प्रूव्ह करता येत नाही ना अभिनयाशिवाय. मुद्दा कळतो का बघा. पण केव्हा तरी कर्म गळून पडावंच लागतं, हा मला सांगायचं. कर्म सोडायचं नसतं. कर्म त्याग हे पॉसिबलच नाहीये. कर्म नकळत, जसं आपली माळ गळून पडते की नाही. जपाला बसल्यावर म्हणजे झोपताना झोप करतात ना लोक. अहो लोकांच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या या माळेमुळं. माळ मुद्दाम गळून पडली म्हणजे झोप लागली असं होतं का? उदाहरण तेच घ्या, कंटिन्यू तेच करा. जसं आपलं आपल्याला कळत नाही कधी, तसं कर्म कधी गळून गेलं कळता कामा नये. असो, वेगळा मुद्दा आहे हा, पण आवश्यक आहे म्हणून बोललो. पुन्हा आंघोळ केली. आता त्याचा फेवरेट कलर त्याला म्हटले, त्याचाच आपलं नेहमीच आपलं ते करूया. पिवळा पितांबर नेसवीन तुला, पिवळा पितांबर नेसवीन तुला, शेला हिरवा घालीन वरती, शेला हिरवा घालीन वरती. अरे माझ्या गोपाल कृष्ण करीन तुझी मी आरती. सोनियाच्या ताटी पक्वान्नाची दाटी, सोनियाच्या ताटी पक्वान्नाची दाटी, दह्या दुधाने भरीन वाटी, दह्या दुधाने भरीन वाटी. अरे माझ्या गोपाल कृष्णा तुझी मी आरती. आणि धावत धावत आला आणि भगवान असे उभे होते. त्याचं फेवरेट पोज ती आहे ना. पंढरपूरला किती दिवस झाले, मला असं वाटतं कधीतरी त्याला असं करायला लावा. परत 2 दिवसांनी असं कर. एकाच पोज मध्ये ते विशिष्ट मसल्स दुखतील रे, पण त्याचं काही दुखत नसतं असा. आणि असे उभे आहेत. हे जे काढले ना, की इतकं सुंदर काढले बघा. असे असे भगवान उभे आहेत. आणि लांबनच पाहिलं अक्रूरानं. भगवंतानी फक्त एक स्माइल दिला. कळलं, तोच मी आहे. एक जो हास्य. आणि अक्रूराला कळलं सगळा अहंकार कल्पित, सगळं शिक्षण काय जे सगळं दूर गेलं. आणि रथासकट भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग. देवा मी तुला ओळखलं. खूण बांधली म्हणतात ना, साक्षात्काराचा क्षण आहे.
नमस्काराचा क्षण आणि साक्षात्काराचा क्षण अक्रूराकरता एक आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. त्याला ज्या क्षणाला कळलं त्या क्षणाला त्याने नमस्कार घातला. म्हणून नमस्कार करताना नेहमी अक्रूराचं स्मरण करावं. एक एक भक्तीने एक एक जण उद्धरल्याचे कथा आहे. नवविध भक्ती ऐकलंय की नाही आपण? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. 9 भक्ती आहेत. 9 जण 9 भक्तीने उद्धरलेत. कुठली भक्ती करा. कोण कोण उद्धरले? श्रीकृष्ण श्रवणे परीक्षितिरभूत. परीक्षिती फक्त ऐकण्याने उद्धरला. वैयासकी कीर्तने, शुकदेवजी बोलून बोलून उद्धरले. प्रल्हाद स्मरणे, स्मरण भक्तीने कोण उद्धरले? प्रल्हाद. तद अंघ्री भजने लक्ष्मी, अंघ्री म्हणजे पावलं. चरणसेवा, पादसेवन भक्ती करून कोण उद्धरलं? तर लक्ष्मीदेवी उद्धरल्या. अक्रूरस्त्वभिवंदने, नमस्कार केला. एकदाच नमस्कार केला अक्रूरानं आणि नमस्कार केल्या क्षणाला त्याला एकदम ठीक झालं आत्मज्ञान. कपिपती दास्ये, दास्य भक्तीने कोण उद्धरलं? तर कपिपती हनुमंत. सख्ये अर्जुने, सख्य मैत्री करून कोण उद्धरला? अर्जुन. आणि सर्वस्वात्मनिवेदने बलिरभूत देवस्य संपूजने, सर्वस्व अर्पण केलं आणि कोण उद्धरला? तर बली. आत्मनिवेदन भक्ती कोणी केली? बलीनी केली. त्यातलं अक्रूर जो आहे तो वंदन. म्हणून नेहमी नमस्कार जेव्हा कराल घरामध्ये करताना, नेहमी ते आठवेल असं नाही, पण मी कालच परवाच रोज साधारण बोलतोय, घरातल्या देवघराला छान नमस्कार करत चला. एकटे असताना सगळ्यांसमोर काय होतं, लोक काय बघतात असतात ना. ते मुख्यमंत्र्यांनी पण पांडुरंगाची पूजा केली की लगेच फोटो येतो बघा पेपरला दुसऱ्या दिवशी. म्हणजे फोटोग्राफर कडे तो ठीक आहे, मला व्यवहाराच्या विरुद्ध बोलायचं नाहीये. अजिबात दंभ न ठेवता एक तरी दिवसभरातला क्षण असा ठेवत चला की त्या क्षणाला फक्त तुम्ही भगवंताचे असा, फक्त तुम्ही सद्गुरूंचे असा. तुम्ही देहाचे नको, तुम्ही प्रपंचाचे नको, तुम्ही बायकोचे नको, तुम्ही नवऱ्याचे नको, तुम्ही मुलांचे नको, तुम्ही कुणाचे नको, मित्रांचे नको, फक्त देवाचा. महाराज आत्ता मी फक्त तुमचा आहे. मला अजून अद्वैत साधत नाही म्हणून मी तुमचं हे वाक्य बोललो, पण जमलं तर मला तेच साधायचंय. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगड पांघरू हरी. इथपर्यंत आपल्याला जायचंय. भागवताचं फल ते आहे. म्हणून नमस्कार केला. कृष्णाने उडी मारली वरून रथातनं आणि गाढ आलिंगन दिलं आणि सांगितलं, कळलं ना? गॉट इट. कळलं. आणि कळलं ना, एकदा संकल्पना स्वच्छ झाली की प्रत्येक पाऊल परमार्थातलं अत्यंत खात्रीपूर्वक पडायला लागतं. बावचळत चालत नाही. नाही का? ते लोक येतात ना, घेतलेले लोक रस्त्यावरनं जातात, आपल्याला वाटतं रस्ता रुंदीकरणाचे लोक आहेत. एकदा इकडे जातात, एकदा इकडं. उद्या रस्ता रुंदीकरण सुरू होणार आहे, माप घ्यायला आलेत का काय? तसं परमार्थामध्ये असं गंगा गये गंगा घाट, जमुना गये जमुना घाट असलं नाही होता कामा. संकल्पना स्वच्छ करून घ्या सांगतात आपल्याला अक्रूर. एकदा संकल्पना स्वच्छ केली झाली आपोआप, म्हणजे ती होते. म्हणजे तुम्ही या रुटीनमध्ये राहा. रोज दासबोध नाही. पुष्कळ लोक येतात, बुवा आम्हाला शंका आहे. काही शंका विचारू नका म्हणलं. रोज दासबोध वाचा, रोज ज्ञानेश्वरी वाचा, कुठलाही ग्रंथ घ्या, रोज वाचत चला, रोज कथा कीर्तन ऐकत चला. काही वर्षांतर एकही शंकाच उरत नाही. शेकडो शंका आहेत बघा लोकांच्या. आणि काही आपल्या साधनेचा संबंध नाही त्याच्या शंका. रावण 10 तोंडाचा होता, तो खुशीवर कसा झोपत होता? म्हटलं बेड खाली तोंड सोडून झोपत होता जा. अरे का, त्याचा आपल्या साधनेशी काही संबंध आहे का? कशाला शंका पाहिजेत? अक्रूराला ज्या क्षणाला कळलं की हाच भगवंत आहे, त्या क्षणाला त्याचं रथ चालवणं इतकं बरोबर झालं म्हणे. एकदम कॉन्फिडेंटली चालवायला लागला. काय कंसाच्या कारस्थानापासून मी याचं रक्षण करतोय. कंसाचं हार्ट सुद्धा याच्या कंपनीत बनलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग याचं आहे. याला काय आपण जिवंत ठेवणार नाही, याला काय कोण मारणार आहे? एकदा खात्री झाली ना की मनुष्य असा निश्चिंत होतो. आणि असा तो निघाला. आता वाटेत तो चहाला थांबला का नाही मला माहिती नाहीये, पण आपण थांबूया चहाला. एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि नंतर कथेला 15-20 मिनिटात आरंभ करूया. गोपाल कृष्ण भगवान की